जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. दशक 5वा. मंत्रांचा समास 3रा. शिष्य लक्षण. श्रीराम समर्थ. मागा सद्गुरूंचे लक्षण विशद केले निरूपण. आता सत्शिष्यांची ओळखण सावध ऐका. मागील समासात गुरुलक्षणे विस्ताराने सांगितली. आता अधिकारी शिष्यांची लक्षणे सावधपणे ऐका. सद्गुरुविन सत्शिष्य तो वाया जाय निशेष. का सत्शिष्य विन विशेष सद्गुरु शिने. अधिकारी शिष्याला परात्पर श्रीगुरूंचा लाभ झाला नाही तर त्याचे जीवन व तळमळ व्यर्थ जाते. उलट श्रीगुरूंना अधिकारी शिष्य मिळाला नाही तर अनधिकाऱ्यांशी प्रसंग येऊन नुसता त्रासच होतो. उत्तम भूमी शोधिली शुद्ध तेथे बीज पेरिले कीड खात. का ते उत्तम बीज परी संबंध खडकेसी पडिला. मशागत केलेली सुपीक जमीन असून जर पेरलेले बी किडके असेल किंवा बी उत्तम असून जमीन खडकाळ असेल तैसे सत्शिष्य ते उत्पात्र. परंतु गुरु सांगे मंत्र तंत्र तेथे अरत्र ना परत्र काहीच नाही तर पीक येत नाही. त्याप्रमाणे अधिकारी शिष्याला गुरुने भाकड मंत्र तंत्र सांगितले तर त्याचा ऐहिक व पारलौकिक दोन्ही घात होतो. अथवा गुरु पूर्ण कृपा करी परिशिष्य अनाधिकारी भाग्य पुरुषाचा भिकारी पुत्र जैसा. किंवा अधिकारी गुरुने अनुग्रह देऊनही शिष्य अनधिकारी असेल तर भाग्यवंतांचा पुत्र करंटा असावा त्याप्रमाणे होते. तैसे एकाविन एक होत असे निरार्थक परलोकीचे सार्थक ते दुर्रावे. म्हणून दोघेही एकमेकांवाचून निरर्थक ठरवून मोक्ष दूर राहतो. म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य तेथे न लगती सायास त्या उभयतांचा हव्यास पुरे एक सरा. परंतु सद्गुरू व सत्शिष्य दोघांचा संयोग घडला की मोक्षातील कठीणपणा नाहीसा होऊन दोघांना उत्साह निर्माण होऊन त्यांचे सार्थक होते. सुभूमी आणि उत्तम कण उगवेना पर्जन्यविन तैसे अध्यात्म निरूपण नसता होय. सुपीक भूमी आहे व बीज ही उत्कृष्ट आहे, पण पाणी नसेल तर जसे पीक येत नाही तसे सत्शिष्य व श्रीगुरु असून अध्यात्मशास्त्राचे चिंतन नसेल तर मोक्ष सिद्ध होत नाही. शेत पेरिले आणि उगवले परंतु निगेविन गेले साधनेविन तैसे झाले साधकांशी. तसेच शेत पेरले उत्तम पीक आले पण पिकाची निगा राखली नाही तर पीक नष्ट होते. त्याप्रमाणे शिष्याने प्रत्यक्ष साधना केली नाही तर मोक्ष लाभत नाही. जवरी पीक आपणास भोगे तवरी अवघेची करणे लागे. पीक आलियाही उगे राहूची नये. धान्य घरात येईपर्यंत सर्वच बाजू सांभाळाव्या लागतात व पीक उगवल्यावरही स्वस्थ बसून चालत नाही. तैसे आत्मज्ञान झाले परी साधन पाहिजे केले. एक वेळ उदंड जेविले तरी सामग्री पाहिजे. ज्याप्रमाणे ब्रह्मविद्येने जीव ब्रह्महत्याचे ज्ञान झाले तरी साधन करावेच लागते. एकदा पोटभर जेवले तरी पुढच्या जेवणासाठी सामग्री तयार करावी लागते. तसे ज्ञान दृढ अपरोक्ष होईपर्यंत साधना करावीच. म्हणून साधन अभ्यास आणि सद्गुरु सत्शिष्य आणि सच्छास्त्र विचारू सत्कर्म सद्वासना पारू पाववी भवाचा. म्हणून ब्रह्मविद्येचा अभ्यास सद्गुरु प्रत्यक्ष साधना सत्शिष्य सारासार विचार सत्कर्म व सद्बुद्धी एवढी सामग्री मोक्षाला जरुरी हवी. सद उपासना सत्कर्म सत्क्रिया आणि स्वधर्म सत्संग आणि नित्यनेम निरंतर शास्त्रशुद्ध उपासना विहित कर्म न्यायनीती स्वधर्म सत्संग व नियमित अखंड साधना. ऐसे हे अवघेची मिळे तरीच विमळ ज्ञान निवळे नाही तरी पाषांड संचरे बडे.
समुदायी हे असे सर्वच एकत्र आले तर शुद्ध ब्रह्मज्ञान स्थिर होते. अन्यथा समाजात पाखंडमत बलवान बनून त्याचा झपाट्याने प्रसार होतो. येथे शब्द नाही शिष्यासी, हे अवघे सद्गुरूपाशी, सद्गुरू पालटी अवगुणाशी नाना यत्ने करुणी. या सर्व प्रकारात शिष्याची जबाबदारी फार कमी आहे. श्री गुरुवरच सर्व अवलंबून आहे. कारण प्रत्येक यत्न करून ते शिष्यात परिवर्तन घडून आणतात. सद्गुरूचे असत्शिष्य पालटे, परंतु सत्शिष्य असद्गुरू न पालटे. का ते थोरपण तुटे म्हणून या. शिष्य अनधिकारी असेल तर गुरूंना त्याला अधिकार संपन्न होण्यासाठी मदत करता येते, परंतु अधिकारी शिष्य अनधिकारी गुरुला अधिकारी करू शकत नाही. या नात्यातील श्री गुरूंच्या मोठेपणाला त्यामुळे धक्का लागतो. शिष्याने अधिकाराचीच गुरु करावा. या कारणे सद्गुरू पाहिजे तरीच सन्मार्ग लाहिजे, नाही तरी होईजे पाषांड वर पडे. म्हणून सद्गुरू अनिवार्य असून तेच सर्व दृष्टीने साधकाला योग्य मार्गावर ठेवतात. त्यांच्या अभावी पाखंडीपणाच वाढीला लागतो. येथे सद्गुरूची कारण एर सर्व निष्कारण, तथापि सांगो ओळखण सत्शिष्याची. परमार्थ प्रांतात सद्गुरूंनाच प्राधान्य आहे. इतर सर्व गौण आहे, तरी सत्शिष्याची लक्षणे सांगतो. मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरुवचनी विश्वासपूर्ण अनन्यभावे शरण. त्या नाव सत्शिष्य. सत्शिष्याचे मुख्य लक्षण म्हणजे त्याची श्री गुरूंच्या उपदेशावर पूर्ण श्रद्धा. त्यांच्याशिवाय अन्य कोणाकडूनच आपले कल्याण होणार नाही असा विश्वास असावा. मला वाटते ह्याची जागा श्री गुरूंच्या आज्ञेने घ्यावी. शिष्य पाहिजे निर्मळ, शिष्य पाहिजे आचारशील, शिष्य पाहिजे केवळ विरक्त अनुपाती. शिष्य मनाने पवित्र, सदाचार संपन्न, अनासक्त व परमार्था वाचून आजपर्यंतचे जीवन वाया गेले असा निश्चय झालेला असावा. शिष्य पाहिजे निष्ठावंत, शिष्ट पाहिजे शुचिमंत, शिष्य पाहिजे नेमस्त सर्व प्रकारी. श्री गुरुशास्त्र व साधना यांचे विषयी गाढ निष्ठा असलेला शुद्ध बुद्धी, शिस्तबद्ध व मर्यादशील शिष्य असावा. शिष्य पाहिजे साक्षपी विशेष, शिष्य पाहिजे परमदक्ष, शिष्य पाहिजे लक्षी ऐसा, सतत प्रयत्नशील, जराही ढिलेपणा नसणारा व वृत्तीज्ञानाचा विषय नसणाऱ्या ब्रह्माचा जणू वेध घेण्या इतका सूक्ष्मबुद्धीचा असावा. शिष्य पाहिजे अतिधीर, शिष्य पाहिजे अति उदार, शिष्य पाहिजे अतितत्पर परमार्थविषयी, मुळीच उतावीळ नसणारा, मनाने फार मोठा व परमार्थ मार्गात अत्यंत तत्पर असावा. शिष्य पाहिजे परोपकारी, शिष्य पाहिजे निर्मत्सरी, शिष्य पाहिजे अर्थांतरी प्रवेश करता. परोपकार हा सहज स्वभाव झालेला, कोणाचाच मत्सर न करणारा व शब्दांचा वाच्यार्थ, लक्ष्यार्थ, गर्भितार्थ, ध्वन्यार्थ इत्यादी सहज लक्षात येणारा हवा. शिष्य पाहिजे परमशुद्ध, शिष्य पाहिजे परमसावध, शिष्य पाहिजे अगाध उत्तम गुणाचा, अत्यंत शुद्ध आचार विचारांचा, कर्तव्य व साधना या बाबतीत सावध व अनेक सद्गुणांनी संपन्न असावा. शिष्य पाहिजे प्रज्ञावंत, शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त, शिष्य पाहिजे नीतिवंत, मर्यादेचा. सूक्ष्माचा ठाव घेणारी बुद्धी, प्रेमलक्षणा, भक्ती व न्यायनीती व मर्यादांचा संगम त्याचेपाशी असावा. शिष्य पाहिजे युक्तिवंत, शिष्य पाहिजे बुद्धिवंत, शिष्य पाहिजे संत विचार घेता, तर्ककुशल, तैलबुद्धी व सत्य असत्याचा तत्काळ निवाडा करणारा असावा. शिष्य पाहिजे धारिष्ठाचा, शिष्य पाहिजे दृढ व्रताचा,
शिष्य पाहिजे उत्तम कुडीचा, पुण्यशीळ, न डगमगणारा, अत्यंत निश्चयी, सदाचार संपन्न, कुटुंबातील व पुण्यवान असावा. शिष्य असावा सात्विक, शिष्य असावा भजक, शिष्य असावा साधक, साधन करता, सत्वगुण संपन्न, प्रेमाने भगवत भजन करणारा व प्रत्यक्ष साधना करणारा असावा. शिष्य असावा विश्वासी, शिष्य असावा कायाक्लेशी, शिष्य असावा परमार्थाशी वाढवून जाणे, सद्गुरूंवर विश्वास ठेवणारा, गुरुसेवा व साधनेसाठी कष्ट करणारा परमार्थाचा प्रचारक असावा. शिष्य असावा स्वतंत्र, शिष्य असावा जगमित्र, शिष्य असावा सत्पात्र, सर्व गुणे पराधीन नसणारा, अजातशत्रू व सर्व सद्गुणांचा ठेव असलेला असावा. शिष्य असावा सद्विद्येचा, शिष्य असावा सद्भावाचा, शिष्य असावा अंतरीचा परमशुद्ध, सर्व सद्विद्या लक्षणे असणारा, शुद्ध भावाचा व अंतकरणाने अतिशुद्ध असावा. शिष्य नसावा अविवेकी, शिष्य नसावा गर्भसुखी, शिष्य असावा संसार दुःखी, संतप्त देही, व्यवहार व परमार्थ या दोन्ही संबंधी विवेकात उणीव नसावी, गर्भ श्रीमंत नसावा व संसाराचे चटके बसून तापत्रयाने पोळलेला असावा. जो संसार दुःखे दुःखावला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थेविषयी. कारण जो संसारातील अनेक दुःखांनी गांजून गेल्याने विरक्त होतो, वैतागलेला नव्हे, त्यालाच पारमार्थिक सुखाची निकळ निर्माण होते. बहु दुःख भोगिले जेणे, तयासीच परमार्थ बाणे, संसार दुःखाचेनी गुणे वैराग्य उपजे. ज्याने अनेक सुखे भोगली आहेत, त्याला खरे वैराग्य निर्माण होते. ती दुःखेच त्याला विरक्त करतात. यातून विवेकासह वैराग्य बाणते. जया संसाराचा त्रास, तयासीच उपजे विश्वास, विश्वास सबळे दृढ कास, धरिली सद्गुरूची. जो जीवनातील कायिक, कौटुंबिक, व्यावसायिक, सामाजिक व राजकीय समस्यांनी त्रस्त होतो, त्याची जीवनाची आसक्ती नष्ट होऊन सद्गुरूंची ओढ लागून त्यांच्या उपदेशांवर श्रद्धा जडते, ती पुढे अधिकाधिक दृढ होत जाते. अविश्वासे कास सोडली, ऐसी बहुतेक भवी बुडाली, नाना जडाचरी तोडिली, मध्येची सुखदुःखे. श्रद्धा डळमळीत झाल्याने ज्यांनी सद्गुरूंचा त्याग केला, असे बहुतेक साधक भवसागरात गटांगळ्या खातात. सुखदुःखाचे द्वंद्वरूप जलचर त्यांचे लचके तोडू लागतात. या कारणे दृढ विश्वास, तोची जाणावा सत्शिष्य, मोक्षाधिकारी, विशेष अग्रगण्यो. म्हणून निरपेक्ष दृढ श्रद्धा असलेलाच सत्शिष्य असतो. तो मोक्षाभिमुख असल्याने श्रेष्ठ असतो. जो सद्गुरु वचने निवाला, जो सायुज्यतेचा आखिला, संसार पांगे पांगिला, न वचे कदा. श्री गुरूंच्या यथार्थ उपदेशाने पूर्ण समाधान होऊन जो सायुज्य मुक्तीच्या साधनेवर आरूढ होतो, तोच श्रेष्ठ शिष्य होय. संसाराच्या आरक्तीच्या बंधनात अडकलेला कधीच सत्शिष्य होत नाही. सद्गुरूहून देव मोठा, जयास वाटे तो करंटा, सुटला वैभवाचा फाटा, सामर्थ्य पिसे. सद्गुरूपेक्षा ईश्वर श्रेष्ठ आहे असे जो मानतो, तो परमार्थदृष्ट्या करंटा समजावा. ईश्वर सर्व शक्तिमान आहे व तो प्रसन्न झाला तर प्रापंचिक वैभव मिळेल, ह्या कल्पनेच्या आडमार्गाला, फाट्याला तो वळतो. सद्गुरु स्वरूप ते संत आणि देवास मांडेल कल्पांत, तेथे कैचे उरेल सामर्थ्य हरिहरांचे. सद्गुरु ब्रह्मरूप असल्याने नित्य, सत्य व अनंत असतात. कल्पांच्या शेवटी ईश्वरही नष्ट होतो, त्यावेळी हरी व शंकर ह्यांचे सर्वशक्तिमान हे बिरुद कसे टिकेल. म्हणून सद्गुरु सामर्थ्य अधिक, जेथे आटती ब्रह्माधिक, अल्पबुद्धी मानवी रंक, तयासी हे कळेना. म्हणून हरिहरांच्याही शक्तीचे अधिष्ठान असलेले ब्रह्मरूप सद्गुरु श्रेष्ठ असतात. त्या ब्रह्मरूपात
रूपातच हरिहरांचाही लय होतो. मानवी बुद्धी सकामतेने दरिद्री झालेली असल्याने तिला हे कळत नाही व पटतही नाही. गुरुदेवास बराबरी करी तो शिष्य दुराचारी, भ्रांती बैसली अभ्यंतरी सिद्धांत नेनवे. श्री गुरु व ईश्वर हे सारखेच आहेत असे मानणाऱ्या शिष्यांचे श्री गुरूंशी योग्य आचरण होणार नाही. ब्रह्मविद्या वैभव भवती असा सिद्धांत आहे. त्यामुळे ब्रह्म जाणणारे श्री गुरु ब्रह्म असतात. ब्रह्माच्या मायेतील अभ्यासाला ईश्वर म्हणतात किंवा प्रतिबिंब म्हणतात. ब्रह्माला बिंब म्हणतात. भ्रमामुळे हे कळत नाही. शास्त्रकृपेशिवाय भ्रम जात नाही. देव मनुषी भाविला मंत्र जेव पणासी आला, सद्गुरु न वचे कल्पिता ईश्वराचेनी. देव ही माणसाची कल्पना आहे. मंत्र म्हणून मूर्तीला देवत्व दिले जाते. माणूस तर राहोच, पण ईश्वरही श्री सद्गुरु रूप ब्रह्माची कल्पना करू शकत नाहीत. म्हणून सद्गुरु पूर्णपणे देवाहून अधिक कोटी गुणे जयासी वर्णिता भांडणे वेदशास्त्राशी लागली. म्हणून ब्रह्मरूप गुरु ईश्वर रूप देवाहून अत्यंत श्रेष्ठ आहेत. ब्रह्मरूपाचा निर्णय करताना केवलाद्वैत्व, शुद्धाद्वैत्व, विशिष्टद्वैत्व, द्वैत्वाद्वैत्व असे अनेक वाद निर्माण झाले. श्री गुरुही असेच अनाकलनीय होत. असो सद्गुरुपदापुढे दुजे काहीच न चढे. देव सामर्थ्य ते केवढे मायाजनित. श्री गुरूंच्या समोर दुसऱ्या कोणाचेच टिकाव लागत नाही. ईश्वराला किंवा देवतांना मिळालेले सामर्थ्य परब्रह्माच्या माईक शक्तीपासून उसने मिळते, म्हणजे ते त्यांना श्री गुरूंकडून मिळालेले असते. अहो सद्गुरु कृपा जयाशी, सामर्थ्य न चले तयापासी, ज्ञानबळे वैभवासी ऋण तुच्छ केले. ज्याला श्री गुरुकृपा लाभली त्याला सामर्थ्याची काहीच कमी वाटत नाही. ब्रह्मज्ञानाच्या वैभवामुळे त्याला शक्तीचे वैभव अत्यंत क्षुल्लक वाटते. सद्गुरु कृपेचीने बळे, अपरोक्ष ज्ञानाचेनी उसाळे, मायेसहित ब्रह्मांड सगळे दृष्टीस न ये. श्री गुरुकृपेच्या सामर्थ्याने ब्रह्मानुभव प्रत्यक्ष आल्यावर माया व मायाकार्य सृष्टी बाधित होते. ऐसे सत्शिष्याचे वैभव, सद्गुरु वचनी दृढ भाव, तेने गुणे देवराव स्वयची होती. श्री गुरूंच्या उपदेशावर दृढ विश्वास असल्याने शिष्य स्वतःच श्री गुरूंच्या स्थितीला पोहोचतो, ब्रह्म होतो. अंतरी अनुतापे तापले, तेने अंतर शुद्ध झाले, पुढे सद्गुरु वचने निवाले सत्शिष्य ऐसे. दुःखरूप प्रपंचाचे मिथ्यत्व अंतःकरणात ठसल्याने ज्यांचे अंतःकरण शुद्ध होते व नंतर श्री गुरूंच्या उपदेशाने तृप्त होते, तेच खरे सत्शिष्य. लागता सद्गुरु वचन पंथे, जाले ब्रह्मांड पालथे, तरी जयाच्या शुद्ध भावार्थे पालट न धरिजे. श्री गुरूंच्या उपदेशानुसार साधना मार्गावरून वाटचाल करताना जीवनात वाटेल ती उलटापालट झाली तरी ज्यांच्या श्री गुरुवरील निष्ठेत जराही फरक पडत नाही. शरण सद्गुरूस गेले, सत्शिष्य ऐसे निवडले, क्रिया पालटे जाई पावन श्री ईश्वरी. असे गुरु शरणागत शिष्य अविद्याजन्य आचारविचार संपूर्ण बदलल्यामुळे श्री गुरूंच्या कसोटीला उतरून ईश्वराहून शुद्ध ब्रह्म होतात. ऐसा सद्भाव अंतरी, तेची मुक्तीचे वाटेकरी, येर माईक वेशधारी असशिष्य. एवढी निष्ठा असलेलेच मोक्षाचे अधिकारी होतात. इतर वरवर शिष्यत्व मिरविणारे असत शिष्य होत. वाटे विषयांचे सुख, परमार्थ संपादने लौकिक,
देखो वेखी पढत मूर्ख शरण गेले, सुख विषयातून मिळते असा निश्चय कायम ठेवून प्रतिष्ठेचा एक विषय म्हणून परमार्थ करणारे पढत मूर्ख वेशधारी साधू पाहून किंवा दुसरे शरण गेलेले पाहून स्वतःही शरण जातात. जाई विषयी वृत्ती अनावर, दृढ धरिला संसार, परमार्थ चर्चेचा विचार मडीन झाला. सुखासाठी अनावरपणे विषय चिंतनात राहून संसाराची आसक्ती वाढल्याने आत्मनात्म विचार गढूळ होतो. मोड घेतला परमार्थाचा, हव्यास धरिला प्रपंचाचा, भार वाहिला कुटुंबाचा, काबाडी झाला. परमार्थाचे वळण सोडून प्रपंचाचा धोपट मार्ग घट्ट धरून कुटुंब पोषणाचा तो भार वाहणारा हमाल होतो. मानिला प्रपंची आनंद, केला परमार्थे विनोद, भ्रांत मूढ मतिमंद लोधला कामी. खरे सुख प्रपंचात आहे असा निश्चय तसाच राहून परमार्थ प्रांतात बागडणारा भ्रमिष्ठ मोहित व बुद्धिहीन माणूस कामाकडे ओढला जातो. सुकर पूजिले विलेपणे, म्हैसा मर्दिना चंदने, तैसा विषयी ब्रह्मज्ञाने विवेके बोधिला. डुकराच्या सर्वांगाला उटणे लावले, रेड्याला अंगभर चंदनाचा लेप लावला, त्याप्रमाणे विषयासक्ताला ब्रह्मज्ञान सांगणे आहे. रासभ उकरडा लोडे, तयासी परिमळ सोहळे, उलूक अंधारी पडे, तया केवी हंस पंगती. गाढवाला उकिरड्यावरच्या लोडणे आवडते, त्याला सुगंधी द्रव्याची काय किंमत. घुबड अंधारातच फिरते, त्याने हंसाबरोबर कसा विहार करावा. तैसा विषयादारीचा बराडी, घाली अंध पतनी उडी, तयास भगवंत आवडी सत्संग कैसा. त्याप्रमाणे पंच विषयांच्या दारात पडून राहिलेला लंपट वेगाने अंधपतनाकडे जातो. त्याला देवाचे प्रेम व सत्संग याविषयीची आवड कोठून निर्माण होणार. वर्ती करून दाताडी, स्वानपुत्र हाडे चघडी, तैसा विषयी तडमडी, विषय सुखा कारणे. हाड चघळताना जिभेला जखम होऊन येणाऱ्या रक्ताची चव हाडाची आहे असे कुत्र्याला वाटते, म्हणून ते हाडे चघळीतच राहते. त्याप्रमाणे आत्मसुख विषयाच्या निमित्ताने अनुभवाला येते हे ठाऊक नसणारा विषयासक्त विषयांसाठी तळमळतो. तया स्वानमुखी परमान्न की मर्कटास सिंहासन, तैसे विषयासक्ता ज्ञान जिरेल कैचे. त्या कुत्र्याच्या मुखात पक्वान्न घालावे तर पचत नाही, माकडाला राजसिंहासनावर बसावे तर सोसत नाही, त्याप्रमाणे विषयासक्ताला ब्रह्मज्ञान आवडत नाही व उपयोगी नाही. रासभे राखता जन्म गेला, तो पंडितांमध्ये प्रतिष्ठिला. न वचे तैसा आसक्तला परमार्थ नाही. गाढवे राखण्यात जन्म गेलेल्याला पंडितांच्या सभेत जराही रस वाटत नाही. त्याप्रमाणे विषयासक्ताला परमार्थात रस नसतो. मिळाला राजहंसाचा मेळा, तेथे आला डोंबकावळा, लक्षून विष्टेचा गोडा हंस म्हणती. मोत्याचा चारा खाणाऱ्या राजहंसामध्ये विष्टेवर लक्ष ठेवून कोणी डोंबकावळा शिरून स्वतः हंस समजू लागेल. ऐसे सज्जनांचे संगती विषयी सज्जन म्हणविती. विषय आमेद्य चित्ती गोडा लक्षिला. त्याप्रमाणे संतांचे संगतीत कोणी विषयासक्त येऊन बसला तरी त्याचे चित्त विषयानेच दाट भरलेले असते. मेद्य बरोबर दाट आणि आमेद्य म्हणजे इथून तिथून दाट, तिकडेच त्याचे लक्ष असते. काखे घेऊन या दारा, म्हणजे मज संन्यासी करा, तैसा विषयी सैरा वैरा ज्ञान बडबडी.
पत्नीच्या कमरेभोवती हाताने विडका घालून कोणी संन्यास दीक्षा घेण्यासाठी यावा, त्याप्रमाणे विषयासक्त ब्रह्मज्ञानाची स्वैर बडबड करतो. असो ऐसे पडत मूर्ख, ते काय जाणती अद्वैत सुख, नारकी प्राणी नरक भोगती स्वइच्छा. एकूण हे पडत मूर्ख अद्वैतानुभवापासून नेहमी दूरच असतात. नरकातील प्राणी स्वतःच्याच इच्छेने नरकाचे दुःख भोगत बसतात. वैश्येची करील सेवा, तो कैसा मंत्री म्हणावा, तैसा विषयदास मानावा भक्तराज केवी. वेश्येच्या तालावर नाचणाऱ्या मंत्रीपद कसे द्यावे, किंवा जो वेश्येलाच वश होऊन राहतो त्याने वशीकरणाचा मंत्र दिला, सिद्ध केला असे कसे म्हणावे. विषयांना वश झालेला तो निर्विषय ब्रह्माचा अनुभव घेणे शक्य नाही. तैसे विषयी बापुडे, त्यास ज्ञान कोणीकडे, वाचाळ शाब्दिक बडबडे वर पडे झाले. तैसे विषय इच्छेने दीन झालेल्यांना ब्रह्मज्ञान कसे होईल. त्यांचा प्रभाव फक्त शब्द ज्ञानाच्या रटाळ बडबडीपुरताच असतो. ऐसे शिष्य परमनष्ट, कनिष्ठांमध्ये कनिष्ठ, हीन अविवेकी आणि दृष्ट, खड खोटे दुर्जन. असे अत्यंत खोटे, नालायक, हीन, अविवेकी, दुष्ट, खड खोटे व दुर्जन भक्त असत होत. ऐसे जे पापरूप दीर्घदोषी वज्रलेप, तयास पाश्चित्य अनुताप उद्भवता आहे. पापमय व दोष वज्रलेप झालेले महादोषी, त्यांनाही अनुताप हेच प्रायश्चित्य आहे. तेही पुन्हा शरण जावे, सद्गुरूस संतोष व्हावे, कृपादृष्टी जालिया व्हावे, पुन्हा शुद्ध. त्यांनी पुन्हा श्रीगुरूंना शरण जावे, त्यांना संतुष्ट करून त्यांच्या कृपादृष्टीने पुन्हा शुद्ध व्हावे. स्वामीद्रोह जया घडे, तो यावशरश्चंद्र नरकी पडे, तयास उपावची न घडे, स्वामी तुष्टल्या वाचुनी. जे श्रीगुरूंचा द्रोह करतात, म्हणजे आज्ञा मानित नाहीत, ते कल्पांतापर्यंत नरकात पडतात. श्रीगुरूंच्या संतोषा वाचून त्यांना सुटकेचा एकही मार्ग उपलब्ध नाही. स्मशान वैराग्य आले म्हणून लोटांगण घातले, तेने गुणे उपतिष्ठले नाही ज्ञान. भाव आणिला जयाचा, मंत्र घेतला गुरुचा, शिष्य झाला जो दिसांचा मंत्राकारणे. ओढून ताडून आणल्यामुळे जो भाव टिकणारा नाहीच, त्या भावाने श्रीगुरूंचा मंत्र देणारा 2 दिवसांचा शिष्य केवळ मंत्रार्थी असतो. ऐसे केले गुरु उदंड, शब्द शिकला पाषांड, झाला तोंडाड तर मूढ महापाषांडी. असे अनेक गुरूंचे मंत्र घेऊन हा वेदांच्या मनोगताविरुद्ध वागणारा पाषांड शब्दज्ञान शिकून वाचाड, लुडबुड्या व अत्यंत स्वैर बनतो. पाषांड म्हणजे नास्तिक, तो गुरूचा मंत्रच घेणार नाही, म्हणून पाषांड म्हणजे स्वैर असा अर्थ केला. घडी एक रडे आणि पडे, घडी एक वैराग्य चढे, घडी एक अहंभाव जडे. ज्ञातेपणाचा घटकेत भाव जागृतीचा आव आणून रडतो व पायावर दंडवत घालतो. घटकेत अत्यंत वैराग्याची भूमिका घेतो व दुसऱ्या क्षणी शब्दज्ञानाने फुगून जातो. घडी एक विश्वास धरी, सवेच घडी एक गुरगुरी. ऐसा नाना छंद करी पिसाट जैसा. एक दिवस अत्यंत श्रद्धेचा उजाडतो, तर दुसऱ्याच दिवशी श्रीगुरूवर गुरगुरू लागतो. अशा वेड्यासारख्या अनेक चाळे करतो. काम क्रोध मद मत्सर, लोभ मोह नाना विकार, अभिमान कापट्य तिरस्कार हृदयी नांदती.
अहंकार, काम, संताप, मस्ती, मत्सर, लोभ, मोहादी विकार, अहंकार, कपटीपणा व तिरस्कार अंतःकरणात ठाण मांडून बसलेले असतात. अहंकार आणि देहपांग, अनाचार आणि विषयसंग, संसार प्रपंच उद्वेग अंतरी वसे. अहंता, तादात्म्य, निषिद्ध कर्म, विषयासक्ती, संसार व प्रपंचाचा अत्यंत त्रास हे सर्व अंतःकरणात नांदत असतात. दीर्घसूत्री, कृतज्ञपापी, कुकर्मी, कुतर्की, विकल्पी, अभक्त, अभाव, शीघ्रकोपी, निष्ठुर, परघात, प्रत्येक गोष्ट लांबणीवर टाकणारा, केलेले उपकार न जाणणारा, पापी, कुकर्मी, कुतर्क लढवणारा, संशयांनी भरलेला, प्रेम व भाव नसणारा, लक्षात संतप्त होणारा, कठोर व दुसऱ्याचा घात करणारा असत शिष्य असतो. हृदयशून्य आणि आळशी, अविवेकी आणि अविश्वासी, अधीर, अविचारी, संदेहाशी दृढ धरता, सहानुभूतीशून्य, आळसी, विवेकहीन, श्रद्धाहीन, उतावळा, अविचारी व शंका कधीच न संपणारा, आशा, ममता, तृणा, कल्पना, कुबुद्धी, दुर्वृत्ती, दुर्वासना, अल्पबुद्धी, विषय कामना हृदयी वसे. आशा, ममत्व, हव्यास, मनोराज्य, दुर्बुद्धी, वाईट प्रवृत्ती, कुवासना, बुद्धिमाद्य व संभोगासक्तीने भरलेले मन, ईषणा, असूया, तिरस्कारे, निदेश, प्रवर्ते, आदरे, देहाभिमाने, हुंबरे, जाणपणे, पुत्रेपणा, दारेपणा, लोकेशणा, वित्तेषणा, असूया व तिरस्कार ह्यामुळे दुसऱ्यांची निंदा करणाऱ्यास टपलेला, स्वतःच्या सामर्थ्याची अभिमानाने गुरमीत राहून ज्ञानाच्या अहंकारात राहणारा, क्षुधा, तृणा, आवरेणा, निद्रा सहसा धरेना, कुटुंब वंचिता, ओसरेना, भ्रांती पडिली, तहान, भूक व झोप अनावर असलेला, न संपणाऱ्या कौटुंबिक समस्यांनी गोंधळून गेलेला, शाब्दिक बोले, उदंड वाचा, लेश नाही वैराग्याचा, अनुताप, धारिष्ट्य, साधनाचा मार्ग न धरी, तोंडाने भक्ती, ज्ञान, वैराग्याच्या अफाट गोष्टी बोलतो, पण खरे वैराग्य जराही नसते, अनुताप होऊन धैर्याने साधना कधीच करीत नाही, भक्ती विरक्ती ना शांती, सद्वृत्ती लीनता ना दांती, कृपा दया ना तृप्ती, सद्बुद्धी असेच ना, भक्ती विरक्ती शांती, सत्प्रवृत्ती नम्रता, इंद्रिय दमन, कृपा दया तृप्ती व सद्बुद्धी नसते, कायाक्लेशी, शरीरे रहीन, धर्मविषयी, परम कृपण, क्रिया पालटेना कठीण, हृदय जयाचे, शरीराला कष्ट देण्याची वेळ आली की ह्याला जणू शरीरच नसते, धर्मपालनातील दान हा शब्दही त्याला नको असतो, स्वतःमध्ये कोणतेच परिवर्तन न करणारा कठोर मनाचा, आर्जवी नाही जनासी, जो अप्रिय सज्जनांशी, जयाचे जीवी अहिर्णेशी परन्यून वसे, लोकांशी सरळ न बोलणारा, सज्जनांना अप्रिय होणारा व रात्रंदिवस इतरांची उणीधुणी काढणारा, सदा सर्व काळ लट्टिका, बोले माईक लापनिका, क्रिया विचार पाहता एका, वचनी सत्य नाही, सतत खोटे फसवे व हातचे राखून बोलणारा व प्रत्यक्ष कृती व बोलणे ह्यात मेळ नसणारा, सदा सर्व काळ लटिका, परपीडेविषयी तत्पर, जैसे विंचू आणि विखार, तैसा कुशब्दे जिव्हार, भेदी सकळांचे, दुसऱ्याला यातना देण्यासाठी आतुर, विंचू वा सर्पाप्रमाणे शब्दांनी डंक मारून दुसऱ्याच्या अंतःकरणाला घरे पाडणारा,
आपले झाकी अवगुण पुढिलास बोले कठीण मिथ्य गुण दोषे विण गुणदोष लावी. स्वतःच्या दुर्गुणांचे समर्थन करून किंवा त्यांच्या उच्चारही न करता दुसऱ्यांना किंवा वडील मंडळींना त्यांच्या ठायी नसलेल्या गुणदोषांबद्दल कठोर शब्दात निर्भत्सना करतो. गुणांमध्येही दोष पाहतो. स्वये पापात्मा अंतरी पुढिलांची कणवण करी. जैसा हिंसक दुराचारी परदुःखे शिणेला. स्वतः पापाने अंतर्बाह्य भरलेला असून दुसऱ्याविषयी जराही दयाबुद्धी नसते. हिंसक प्रवृत्तीच्या दुसऱ्याला इतरांच्या दुःखाबद्दल जराही वाईट वाटत नाही. उलट दुःख पराव्यांचे नेनती. दुर्जन गाजिले ची गांजिती श्रम पावता आनंदती आपले मनी. दुसऱ्याच्या दुःखाची पर्वा न करणारे असे दुर्जन दुःखी असलेल्यांना अधिक दुःख देऊन त्यांना झालेल्या यातनांची स्वतः संतुष्ट होतात. सुखदुःखे झुरे अंतरी आणि परमदुःखे हास्य करी. तयास प्राप्त येमपुरी रामदूत ताडिती. स्वतःला दुःख झाले की तळमळतो, पण तेच दुसऱ्याला झाले तर त्याला आसुरी आनंद होतो. अशा दुष्टाला यमपुरीत यमदूत भरपूर झोडपतात. असो ऐसे मदांध बापुळे तयासी भगवंत कैचा जोडे. जयास सबुद्धी नावडे पूर्व पातके करुणी. आता असत शिष्यांचे वर्णन पुरे झाले. अशा धुंदी चढलेल्या पण पारमार्थिक दृष्ट्या दीनवाण्यांना देवदर्शन कसे होईल? अनंत जन्मे केलेल्या पापांमुळे त्यांना हितकर उपदेश मुळीच रुचत नाही. तयास देहाचा अंती गात्रे क्षीणता पावती. जीव लगे ओसंडती जाणवेल तेव्हा. मरणाच्या वेळी जेव्हा सर्व इंद्रिय क्षीण होतात व त्यांना आपले म्हटले ते सोडून जातील तेव्हाच त्यांचे डोळे उघडतील. असो ऐसे गुणावेगळे ते सत्शिष्य आगडे. दृढ भावार्थे सोहळे भोगिती स्वानंदाचे. वरील सर्व दुर्गुण नसलेले सत्शिष्य भाग्यवान असून त्यांच्या सद्गुणांवरील दृढ भाव व निष्ठेमुळे ते स्वानंद सुखाने सोहळे भोगतात. जयस्थळी विकल्प जागे कुडाभिमान पाठी लागे. ते प्राणी प्रपंच संगे हिमपुटी होती. ज्यांना संशय उत्पन्न होतात, प्रतिष्ठेच्या कल्पना आडव्या येतात, ते प्रपंचासक्तीमुळे कष्टी होतात. जेणेकरिता दुःख झाले तेची मनी दृढ धरिले, तेने गुणे प्राप्त झाले पुन्हा दुःख. एखादी गोष्ट दुःखदायक आहे असा अनुभव येऊनही तिलाच कवटाळून बसले तर पुन्हा पुन्हा दुःखच वाट्याला येते. संसार संगे सुख झाले ऐसे देखिले ना ऐकले. ऐसे जाणून अनहित केले ते दुःखी होती स्वये. प्रपंचामध्ये निर्भेळ सुख मिळते असे आजपर्यंत ऐकले नाही व पाहिलेही नाही. हे ठाऊक असूनही प्रपंचात आसक्त असणारे स्वतःचे शाश्वत हित डावलून स्वतःच दुःखे भोगतात. संसारी सुख मानिती ते प्राणी मूढमती. जाणून डोळे झाकती पडत मूर्ख. संसारात सुख मानणारे मोहित बुद्धीचे असून त्यातील दुःख पाहूनही परमार्थाबाबत डोळेझाक करतात. हे सर्व पडत मूर्खच म्हटले पाहिजे. प्रपंच सुखे करावा परी काही परमार्थ वाढवावा. परमार्थ अवघाची बुडावा हे विहित नव्हे. गृहस्थाश्रम अवश्य करावा व तो सुखाने करावा, पण त्यातच परमार्थाची पूर्वतयारी करून तोही वाढता ठेवावा. परमार्थाकडे पूर्ण दुर्लक्ष करणे योग्यही नाही व धर्माला मान्यही नाही. मागा झाले निरूपण गुरु शिष्यांची ओळखण. आता उपदेशाचे लक्षण सांगिजेल. आतापर्यंत श्री गुरु व शिष्य यांची
सत व असत लक्षणे तपशीलवार सांगून झाली. आता गुरु शिष्यांना उपदेश कोणता व कसा करतात ते सांगू. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे शिष्य लक्षणाम समास तिसरा. गुरु शिष्य संवादात्मक श्री दासबोध या ग्रंथातील शिष्य लक्षण नावाचा तिसरा समास समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम समर्थ.